1:30 वाजल्यात सकाळी की मासाब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्याबेकार जाणारच नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसंच पोरग सरदिशी पुढे झालं. मासाब मासाब मासाब, तुम्ही दौंडील दिलं व जो कोणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. ही काय जनावर घेऊनच आलोय ना व. मासाहेबाने एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. हे अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काही तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ खळखळ पाणी उखळायला लागलं. त्याला हुंदका फुटला. नालेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. या जनावराची शिकार केली, वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, ताना, तानाजी मालुसरा, उमरट गावचा जी. आणि त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला, मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. हे स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, कौतुकाच्या थापेवर उभा राहिलं होतं. आपल्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आलेले तानाजी रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंडाण्यावर आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंडाण्याचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंडाण्याचं लग्न करायला गेले. ते गेले, परत आलेच नाही. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल ओ महाराजांनी तानाजीला? का महाराज म्हणले असतील तानाजींना, तान्हा तेवढा कोंडाणा घ्या, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलंय? स्वराज्यासाठी समर्पित होणारी ही निष्ठावंतांची मांदियाळी महाराजांनी उभारली. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य महाराजांचं हे, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. तानाजी, बाजी, येसाची, कोंडाजी, कडकोजी कुणी घ्या, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. हेच चारित्र्य स्वराज्याचं चरित्र झालं. राज्याभिषेकाच्या धांदीत असणाऱ्या प्रत्येकाला आठवत होते ते वीर बाजी पासलकर, ते कान्होजी जेजे नाईक देशमुख, पुरंदरावर दिलेर खानाशी झुंजणारे ते मुरारबाजी. मुरारबाजींच्या शौर्यानं तो दिलेर खान आश्चर्यचकित झाला. लढत्या मुरारबाजींना म्हणाला, मुरारबाजी वज्रगड तर आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ, तुम्ही का मरता फुका, या आमच्याकडं बादशाह जागीर देतील. आणि कडाडले मुरारबाजी, माझ्या राजानं मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुमच्याकडं. मराठे तुटतील पण फुटतील कुठले, हाट. त्याचा तो करारा बाना दिलेर खानाला सुद्धा लाजवणारा ठरला. ते मुरारबाजी पावनखिंडीमध्ये पोहोचल्यावर सिद्धीची फौज पाठलागावर बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजे निमी फौज गुण आपण पुढे निघा, निम्या फौजेनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कार्य मरितो. तसे महाराज म्हणले, नाही बाजी सगळे सोबत जाऊ. नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजेनिशी त्या गजखिंडीत तटबंदी म्हणून उभा राहणारे बाजी प्रभू कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही.
राजे पोचल्याचे आवाज कानी पडले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. गजखिंड पावन खिंड झाली. बाजींच्या आठवणीनं क्षणभर राजे व्याकुळले. बाजी तुम्ही होतात म्हणून म्हणून तर हा सोहळा. सूर्याची, रामची किती किती नावं घ्यावी स्वराज्यासाठी समर्पित होणारी. त्या असंख्यांमुळेच तर हा दिवस. रायगडावर राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. धार्मिक विधींना आरंभ झाला. महाराणी सोयराबाई यांना पट्टराणी म्हणून अभिषिक्त होता यावं म्हणून महाराजांबरोबर त्यांचा समंत्रक विवाह करण्यात आला. इतर राण्यांबरोबर सुद्धा महाराजांचे विवाह झाले. 1 जून द्वादशी एकादशी उजाडली. महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक वस्तूंनी महाराजांची तुला करण्यात आली. चांदी, तांबे, जस्त, कतील, लोखंड, साखर, जायफळ, जायपत्री, मसाले, लोणी, फळ, तुलेमध्ये वापरलेल्या या सगळ्या गोष्टी दान धर्म म्हणून लोकांना वाटण्यात आल्या. मासाहेब जिजाऊ हे सारं सारं अभिमानी नजरेनं पाहत होत्या. शहाजी राजे आणि त्यांचं संकल्पित प्रत्यक्षात येत होतं. हे सारं याची देही याची डोळा मासाहेब अनुभवत होत्या. हे सारं पाहतानाच मासाहेबांना आठवले ते 12 वर्षाचे शिवबाराज. शहाजी राजांनी त्यांनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंसोबत बेंगलोरातून पुण्याकडे यायला निघाले. आपला 12 वर्षाचा पुत्र निघाला. त्यावेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला जातेवेळी काय द्यावं. आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो. डबा, वेळेवर खा, फारच काळजी असेल तर सांगतो नीट जा नीट ये. अधिकची काळजी असेल तर म्हणतो बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. हा बाळ म्हणतो का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. पण 12 वर्षाचे शिवबाराजे ज्यावेळी निघाले त्यावेळी एका पित्याने काय दिलं. स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत. प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री, कोण विश्वास. शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहे. पुण्यात यायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगतायत आम्हास खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का. नाही नाही तुम्ही कराल का, तुमच्याच्यानी होईल का. सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. शहाजीराजांनी तो विश्वास दिला तुम्ही घडवणार, जमणार, संपला विषय. आणखी काय दिलं शहाजीराजांनी. छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. शहाजीराजांनी 12व्या वर्षी दिलेली मुद्राच राज्याभिषेकावेळी महाराजांनी स्वतःची छत्रपती मुद्रा म्हणून घोषित केली. महाराजांनी दिलेलं छोटं मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळात परावर्तित केलं. स्वराज्याचं अष्टप्रधान मंडळ सज्ज झालं. आणि काय दिलं होतं शहाजीराजांनी. शहाजीराजांनी दिला होता भगवा ध्वज आणि सांगितलं होतं उद्याच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं पण ध्यानी घ्या शिवबाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्री कृष्णांचा.
हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा राजे, तो भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी पित्यानं दिलेला तोच भगवा ध्वज राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. तो रेशमी भगवा रायगडाच्या माथ्यावरनं आल्या गेल्यांचं स्वागत करत होता, सांगत होता या म्लेंच पातशाहीमध्ये सारे पातशाह म्लेंच, एक मराठा एवढा पातशाह होतोय, ही गोष्ट काही साधी नव्हे. सारे आतुरले होते, आतुरले होते. खर तर एल्फिस्टन नावाचा इंग्रज गव्हर्नर त्यांनी असं लिहून ठेवलंय की 6,500 मैल लांबीवरनं इंग्लंड नावाच्या देशातनं आम्ही मुठभर इंग्रज आलो आणि 150 वर्ष या बलाढ्य हिंदुस्थानवर आम्ही राज्य केलं. आमचं आम्हालाच कळेना आम्हाला हे कसं शक्य झालं, कसं शक्य झालं याचा शोध त्या एल्फिस्टननं घेतला. आणि तो असं लिहितो, इथल्या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही, इथल्या लोकांकडे क्षमता नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे शौर्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सगळं आहे, पण या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथली माणसं विसरलीत. ह्या देशातल्या एकाच महापुरुषाला कळालं, या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथली माणसं त्याच शिवाजी महाराजांना विसरली, म्हणून आम्हाला इथं 150 वर्ष राज्य करता आलं. महाराजांनी काय केलं, जे जे आहे त्यांच्यातील जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, भव्य आहे, दिव्य आहे, अखंड आहे, प्रचंड आहे, त्या साऱ्याचा वापर स्वराज्यासाठी केला. त्यातूनच स्वराज्याची नररत्न उभा राहिली. महाराज 13-14 वर्षाच्या पोराठोरांना गोळा करायचे. दूरवर इथंच पुण्याच्या परिसरातल्या जंगलात त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे, पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुण्या अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशीर लपून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येत आहे, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशीर लपून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचा पोर म्हणला, तू तर म्हणतच मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजे म्हणले ते पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सर? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले, ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही,
कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही ते नाही. कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून. आयत गवसून जाल राजाने माणसं गोळा गेली ती अशी दऱ्याखोऱ्यातली गिरकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगामध्ये गुप्तचर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही सर्वोच्च गुप्तचर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद असं सांगते की आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. इथं उगवलेल्या माणसामध्ये जे जे उत्तम आहे ते ते वेचावं आणि स्वराज्याच्या कार्याला लावावं. याच्यातूनच तर स्वराज्यासाठी हवी असणारी अशी बलाढ्य नररत्न तयार झाली. राज्याभिषेकाच्या वेळी बहिर्जीनं आणलेल्या बातम्यानुसारच महाराजांनी स्वराज्याची व्यवस्था लावली. राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. सारे सजग आणि सज्ज होते. खर तर बंगालला फाळणी झाली आणि तिथली लोक प्रचंड संतापली. वंगभंग चळवळ चालू झाली. त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयोस्तो शिवराय. महाराज बंगालवासियांना प्रेरणा देत आहेत. योगी अरविंद घोषाली पावनखिंडीतल्या बाजीप्रभूंवर कविता लिहिली आहे. ही राष्ट्रनिष्ठा अशी असावी जी शाश्वत राष्ट्रपुढं करते. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. त्या जातीविरोधी चळवळीला बळ यावं म्हणून तामिळ लेखक CN अण्णादुराई यांनी एक नाटक रचलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्या नाटकाचं नाव होतं शिवाजी काव्यम. या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तामिळी प्रसिद्ध अभिनेते गणेश मूर्ती यांनी केली. पण या नाटकामध्ये गणेश मूर्तींनी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी गाजली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. तेच त्यांची ओळख बनला. प्रेरणा असंख्याने घेतली. असंख्याने. त्या असंख्यांच्या प्रेरणेतूनच हे सर साकार झालं होतं. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं लिहितात की मुळातच हा देश नाना पंथांचा, विविध जातींचा, अनेक धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण. एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं कठीण. पण हे राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचं महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने केलं. म्हणूनच समाज सुधारणेच्या चळवळीसाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळक लोकमानसांसमोर आदर्श म्हणून ठेवतात ते छत्रपती शिवाजी महाराजांना. हे साधन नव्हे, हे विलक्षण आहे. पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणार आहे. 350 वर्षानंतर सुद्धा छत्रपतींबद्दल ही प्रेरणेची भावना असेल तर दस्तूरखुद्द महाराजांच्या सोबत काम करणाऱ्या मावळ्यांमध्ये काय प्रेरणा असेल, किती अफाट असेल. त्या प्रेरणेनंच तर सारे आनंदात राज्याभिषेकाची तयारी करत होते. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गुड्यानी बहरला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली. आतापर्यंत राजे लोकमानसांच्या हृदय सिंहासनावर तर केव्हाच आरूढ झाले होते. पण आता ते धर्म सिंहासनावर आरूढ होणार होते. स्वराज्यासाठी समर्पण केलेल्या अनेक योद्ध्यांच्या त्या त्यागाचं हे महानमंगल फळ. सायंकाळ झाली. तयारीला वेग आला. अवघ्या रायगडावर मंत्रघोष चालू झाले.
महापंडित मंत्रोच्चार करू लागले, नौबती झडू लागल्या, चौघडे निनादू लागले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, मराठी माणसाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा दिवस. सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. सज्जता झाली. मंडप वेदीवर ठेवलेल्या आसंदीवर महाराज आरोहण करते झाले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे महाराजांच्या शेजारी स्थानापन्न झाले. अष्टप्रधानाने आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला तुपाचा स्वर्ण कलश घेऊन मोरोपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश सावरून सरसेनापती हंबीरराव मोहिते उभा झाले. अष्टदिशांना अष्टप्रधान उभा राहिलं. आता महाराजांवर अभिषेक सुरू होणार होता. महाराजांची अचानक नजर सरसेनापती हंबीरराव मोहित्यांवर पडली. स्वराज्याचे सरसेनापती, पण राज्याभिषेकापूर्वी काही काळच ते सरसेनापती झाले. पण त्यांच्याकडे पाहतानाच महाराजांना आठवण आली ती सरसेनापती प्रतापराव गुजरांची. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया खेळणारा सरसेनापती, स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारा सरसेनापती, महाराजांच्या एका शब्दावर जान निछावर करणारा सरसेनापती. आणि महाराजांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. एकीकडे अभिषेकाची सज्जता आहे आणि महाराजांना आठवतायत ते प्रतापराव. औरंगजेब महाराजांचा राज्याभिषेक सुखरूप पार पडू देणार नव्हताच. बहिर्जी नाईकांनी वार्ता आणलीच होती. औरंगजेब हा राज्याभिषेक उद्ध्वस्त करणार. आणि म्हणूनच महाराजांनी सरसेनापती असणाऱ्या प्रतापराव गुजरांना सांगितलं, सरसेनापती, राज्याभिषेक निर्विघ्न पार पडावायला हवा. स्वराज्याच्या सीमा बिंदोक करा, स्वराज्याच्या सीमा बिंदोक करा. आणि सरसेनापती स्वराज्याच्या सीमेवर दौडत होते, स्वराज्याच्या सीमा बिंदोक करत होते. पण त्याच वेळी स्वराज्यात घुसला होता बेहलोल खान पठाण. उमराणीला त्याची गाठ पडली. प्रतापराव गुजरांनी बेहलोल खान कोंडला, पुरताच जखलला. महिनाभर श्वास कोंडल्यावर तो बेहलोल पठाण सरळ शरण आला. प्रतापरावांना म्हणाला, चूक झाली, एक वेळ धर्मवाद्य आहे, पुन्हा इकडे येणार नाही, एक वेळ. आणि भोळ्या प्रतापरावांनी बेहलोल खानाला सोडून दिला. वार्ता शिवरायांना कळाली आणि राजे संतापले. प्रतापराव, तुम्ही तो सिपाहीगिरी केली, हे सेनापतीगिरी कुठली? काय करणे सला केलात? बेहलोल तो सापाची जात, फिरंदांश करणारच. महाराजांचे शब्द निकाऱ्यासारखे प्रतापरावांना सलत केले. खर तर स्वराज्याची शिस्त महत्वाची. तह करायचा अधिकार प्रतापरावांना नव्हताच. स्वराज्याची शिस्त का मोडली हा सवाल तर होताच. पण त्याही पेक्षा बेहलोल सापाची जात, फिरून दंश करणारच याची कल्पना महाराजांना पुरेपूर होती. आणि आतापर्यंत या हिंदुस्थानात हेच तर घडत आलंय. आम्ही असंख्यांचा पराभव केला, आमच्यासारखे शौर्यशाली कुणी नाही. पण पराभूत झालेल्या शत्रूला सोडून द्यायची संस्कृती परंपरा सुद्धा आम्ही तशीच पाळली. आणि त्यांनीच आमचा घात केला. मोहम्मद घौरी 2 वेळा पृथ्वीराज चव्हाणांवर चालून आला. पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घौरीचा पराभव केला. आणि पराभूत मोहम्मद घौरीला पृथ्वीराज चव्हाणांनी जाऊ दिलं. तिसऱ्या वेळी मोहम्मद घौरी आला, त्यावेळी मात्र त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला. तेव्हा मात्र मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चव्हाणांना सोडलं नाही, संपवलं. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला. तिथल्या झामोरीन राजाने त्याचं स्वागत केलं, सगळं बंदर दाखवलं आणि त्यांनीच कलिकत ताब्यात घेतलं. झामोरीन कैद केला. आमच्या उदारपणाचं आम्हाला परतावा मिळाला तो हा. पण या परंपरेला पहिला छेद दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी.
40,000 फौज घेऊन अफजल खान आला आणि महाराजांनी त्याला फाडला, जगाला संदेश दिला, परत जर या भूमीवर कुणी आक्रमक आला तर फाडलाच जाईल. त्या स्वराज्यात प्रतापराव बेलोल खानाला सोडून देतात. पण महाराजांचंच खरं ठरलं. सोडून दिलेला बेलोल खान परत आलाच. महाराज संतापले आणि प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहिलं, त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांच्या काळजात ते शब्द निकारासारखे घुसले. रायगडावर राज्याभिषेक सुरू आहे. सरसेनापती म्हणून आपण तिथं असायला हवं. तर महाराज आम्हाला सांगतायत, त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय आवाज तोंड दाखवू नका. प्रतापराव अंतर्बाह्य थरारले, पेटून उठले. जोपर्यंत त्या बेलोलचं मस्तक छटत नाही महाराज, तुम्हास तोंड दाखवणार नाही. आणि प्रतापराव दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामनगडाच्या पायथ्याशी प्रतापराव गुजरांची छावणी पडली. ते दिवस थंडीचे. शेकोटी करून सारे बसले होते. प्रतापरावांची क्रुद्ध नजर त्या जाळात रुतली होती. पुन्हा पुन्हा मस्तकात महाराजांचे बोल घुमत होते, त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. तोच एक हेर धावत आला, राव राव. प्रतापरावांनी नजर फेकली. राव, नेसरीच्या खिंडीत बेलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि ताडकन प्रतापराव उठले. त्या ज्वाळ्यात त्यांची नजर पुन्हा रुतली. एक ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि कडाडले प्रतापराव. कोण येतो, कोण येतो सोबत? उठला विसाचे बल्लाळ, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी यात्रे, उठला सिद्धी हिलाल, उठला कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे आणि खासे सरसेनापती प्रतापराव गुजर. बघता बघता 7 घोड्यांवर मान टाकली, टाचा बसल्या आणि सुसाट दौडत राहिली घोडी. वेडात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडीच्या अलीकडे ही 7 फुरफुरणारी घोडी क्षणभर थांबली. पुढे अथांग बेलोल खानाचा सेना सागर. प्रतापरावांना हवा होता बेलोल. दक्षिणेच्या टेकडीवर बेलोल खानाची छावणी. प्रतापरावांनी एकदा सोबत्यांकडे बघितलं. बघता बघता हर हर महादेवचा जागर झाला. टाच मारली आणि 7 घोडी सुसाट सुटली. त्या निद्रेस्त बेलोल खानाच्या छावणीत सपासप कापाकापी चालू झाली. खुल्याम कत्तला रमली. आक्रोश, किंकाळ्या, आरोळ्या, रक्ताच्या चिरकण्या, मूर्त्यांचा प्रेतांचे कच, यातनांचा कल्लोळ. प्रतापराव कडाडत होते. बेलोल! प्रतापरावांची नजर बघितली आणि बेलोल अंतर्बाह्य थरारला. सारा सैन्य त्यांनी प्रतापरावांवर सोडलं. झुंज चालू झाली. शौर्याचं वादळ उफाळलं. खालून आगवर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. त्या 7 वीरांचं बळ तोकडं पडलं. सचक सावध झालेल्या बेलोलकराच्या सैन्यानं गर्दीत 7 जीव लोपले. ते खग वनव्यात जळाले. मातीत पडले प्रतापराव. श्वासानं उडल्या मातीला सांगत होते, सांगा माझ्या राजांना, हा प्रतापराव गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. एक धगधगता अध्याय संपला. ती रात्र महाशिवरात्रीची होती. रायगडाच्या शिवशंकरासाठी या 7 बिल्वदलाने आपल्या रक्ताचा अभिषेक महाशिवरात्रीच्या रात्री त्या शिवलिंगाला घातला. महाराजांच्या डोळ्यातनं कळ दिशाश्रू सुटला. राज्याभिषेकाच्या अभिषेकावेळी महाराजांना प्रतापरावांनी घातल्या रक्ताच्या अभिषेकाची सय आली. दगडावर दिसतील अजून देतल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले 7. महाराजांवर 7 नद्यांचा अभिषेक सुरू झाला.
गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू. त्या अभिषेकामध्ये महाराजांचे अश्रू कुणाला दिसलेच नाहीत. समुद्र जलाचा अभिषेक सुरू झाला. मध्यान्ह रात्री अभिषेक संपला. महाराजांना सुवासिनीने ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, स्वर्ण अलंकार घातले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. आई भवानी मातेला, मासाहेब जिजाऊंना, उपस्थित ज्ञानीजनांना महाराजांनी वंदन केलं आणि महाराज राजसभेच्या दिशेनं निघाले. राजसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर सुवर्ण अलंकार घातलेले 2 बलाढ्य हत्ती आणि पांढरे शुभ्र अश्व, 4 पाकशया पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या श्री श्रीवायांच्या स्वागताला सज्ज होते. महाराज निघाले. राजसभेच्या मध्यात एक सुबक चौथरा, लांब रुंद, त्यावर आणखी एक चौथरा आणि त्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्यात होत रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी अस्मिता बनणार, मराठी जनांचा स्वाभिमान असणार. खर तर हे सिंहासन तयार करताना राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की त्या सिंहासनावर आमच्या सगळ्या मावळ्यांना बसता आलं पाहिजे. एक शिवराई छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हा स्वराज्याचा, तमाम मावळ्यांचा राज्याभिषेक होता. राजे त्या सिंहासनाकडे निघाले. सिंहासनाच्या डाव्या बाजूला मासाहेब जिजाऊ राजस्त्रिया, उजव्या बाजूला नातलग आणि अष्टप्रधान. महाराज निघाले. सुवर्ण गुरजब घातलेले गुरजबदार महाराजांच्या पाठीशी होते. त्या स्वर्ण सिंहासनाच्या पाठीमाग स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राजचिन्ह झळकत होती. सुवर्णमत्स्य, मोरचल, समपातळीत लोंबणारी सोन्याची तराजू. हे आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म होण्या अगोदरच महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून सिंहासनाच्या पाठीमागं ठेवलं. न्यायाची, आरमाराची, अश्वदलाची ही सारी सारी अधिकार सत्ता, अधिकार चिन्ह खर तर स्वराज्य उभा राहील. पण महाराजांनी पहिला विचार हा केला की या भूमीवर राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण उभा केलेले स्वराज्य तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे, चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला जमिनीवरनं धोका नाही, महाराष्ट्राला समुद्रावरनं धोका आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं 350 वर्षापूर्वी महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं धोका. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा केलं. कधी भारतीय नौदलात गेलात तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. महाराज नुसते नेव्हीचे नव्हे, मर्चंट नेव्हीचे पण जनक आहेत. 4 ते 5 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं त्यांनी व्यापारासाठी उभा केली. युरोप, इराण, तुर्कस्तान, मराठ्यांची जहाजं व्यापाराला पार मस्कत पर्यंत जात होती. स्वराज्याची आर्थिक सुबत्ता या व्यापारावरच तर महाराजांनी वृद्धिगत केली. महाराजांनी आरमार उभारलं. कधी काळी आपल्याला समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी काळ असा पालटला की आता पोर्तुगीजांना समुद्रात यायचं असेल तर महाराजांची परवानगी घ्यावी लागेल. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी ज्यावेळी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला त्यावेळी त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. त्या चौलच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला त्यानं पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी,
तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांकडे सामुग्री कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्राप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. पण केवढी जिज्ञासू, परवाना घ्यावा निघून जावा ना, हे प्रश्नच विचारत बसले. महाराज जिज्ञासूच आहेत, विलक्षण. मला कधी कधी प्रश्न पडतो, हल्ली आमची पोरं प्रश्नच विचारत नाही. प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि दोन, काहीच येत नाही. 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. त्यांना मालक व्हायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. त्यात जिज्ञासा शब्दच नाही. फेसबुक त्यांनी शोधायचं, आम्ही टाइमपास करायचा. ट्विटर त्यांनी काढायचं, आम्ही टाइमपास करायचा. व्हॉट्सअप त्यांनी काढायचं, आम्ही टाइमपास करायचा. आम्ही का नाही शोधत? आम्ही का ना जगाला कामाला लावत? कारण आमच्यात जिज्ञासा नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर, आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. महाराजांकडे विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. सुरतेवर छापा मारला, इंग्रजांच्या वखारीत महाराज घुसले. शोधावं काय? सोनानं संपत्ती नाही, महाराजांची जिज्ञासू नजर शोधत होती. इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काहीतरी वेगळं असणार. आणि एका वखारीत कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच माहित नाही. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, ते परवा छापा मारलेला आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी ते शोधलं, यंत्र कशाचं आहे, आणि कळालं छपाई करायचं यंत्र आहे. छपाई यंत्र आहे. महाराज म्हणले, उत्तम, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, हे यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला. महाराजांनी ते यंत्र रायगडावर आणलं. रायगडावर त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं, यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेखांनी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. हे जिज्ञासेतून आलं. महाराजांचं विलक्षण अश्वदन. महाराज गणपती, ती सगळी अधिकार दर्शक चिन्ह सिंहासनाच्या पाठीमागे झळकत होती. महाराज सिंहासनाच्या दिशेने निघाले. महाराजांनी हे स्वराज्य स्वयंपूर्ण घडवलं होतं, पूर्ण स्वावलंबी. राष्ट्राचा शाश्वत विकास जर साधायचा असेल तर राष्ट्र स्वयंपूर्ण असायला हवा. आरमार उभारलं, पण आरमाराला जहाजं लागणार, ती इंग्रजांकडनं घ्यावी लागायची. तोफा लागणार, त्या पोर्तुगीजांकडनं. दारुगोळा तो डचांकडनं घ्यायचा. महाराज घेतही होते, ते देतही होते. पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या यांनी हे सगळं नाहीच दिलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात
त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्यातल्या मावळामध्ये तोफा ओतायचा सगळ्यात मोठा कारखाना सुरू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले अलौकिक गुण आहेत. महाराज त्या स्वयंपूर्ण स्वराज्याचे छत्रपती म्हणून सिंहासनाच्या चौतऱ्यावर उभा राहिले. मंत्रघोष निनादत होता, मंत्रोच्चार वाजत होता. महाराज पुढे आले, अष्टप्रधानांनी जागा घेतल्या. त्या सरशी गागाभट्ट पुढे झाले. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला वंदन केलं. सुवर्ण राजदंड आपल्या मस्तकी लावला. महाराज तिथूनच सिंहासनापुढे नतमस्तक झाले आणि महाराजांनी उजवा गुडघा टेकून सिंहासनाला पदस्पर्श न करता सिंहासनारोहण केलं. महाराज वीरासनात बसले. मंत्रोच्चार गडद झाला. त्या सरशी गागाभट्ट पुढे झाले. मौल्यवान जडावाचे, मोतिलक झालराचे सुवर्ण छत्र त्यांनी महाराजांच्या मस्तकी धरले. मंत्रोच्चार थांबला आणि गागाभट्ट कडाडले. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. हजारो मुखातून जय ध्वनी निनादला. जय जयकार झाला. नौबती झडू लागल्या, चौघडे गरजू लागले, रायगडावरनं तोफा धडाडू लागल्या. जरी काठल्याला भगवा आसमंताला सांगू लागला. राष्ट्रभूमीला छत्रपती लाभले, राजे छत्रपती झाले. केवढा अलौकिक आणि असामान्य क्षण. सारा आसमंत महाराजांच्या शौर्यानं पराक्रमानं पुलकित झालं. शतकातून घडलेली घटना. नगरखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिराकडे ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसलेले छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण फुलं, चांदी रुपयाची फुलं झेलत जगदीश्वराकडे निघाले. ऐरावतावर बसलेले ते महाराज राज्याभिषेकासाठी आलेल्या हेनरी ऑक्झेंडेननं पाहिले आणि त्याला प्रश्न पडला. रायगड दुर्गम, मुंगिलावर येता येत नाही, वाऱ्याला खाली उतरता येत नाही. ऐसा बिकट, माणसाला गड चढता येत नाही. मग एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर आणलाच कसा? त्याला प्रश्नच पडला. आणि खरं आहे हो, आपल्यातले अजून रोपवेनं जातात, चढणं शक्यच नाही. मग एवढे मोठे बलाढ्य हत्ती महाराजांनी रायगडावर नेले कसे? हेनरी ऑक्झेंडेनला प्रश्न पडलाय. त्याला अजून उत्तर सुचलं नाही. मी सांगतो आता. 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले. त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्लं घेऊन आले. ती पिल्लं असतानाच गडावर नेली. ती मोठीच गडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. महाराजांनी राज्य उभा केलं. स्वराज्याची घटना तयार केली. कानून जाप्ता अष्टप्रधान मंडळ नियुक्त केलं. त्यांना अधिकार दिले. त्यांच्या हाताखाली 16 विभाग, 600 अधिकारी, जबाबदाऱ्या ठरल्या, उत्तरदायित्व दिलं. राजव्यवहार कोश तयार केला. छत्रपती नावाची नाणी पाडली. शिवशक चालू केला. महाराष्ट्र पहिलं लोकशाही राष्ट्र ठरलं. या राज्याभिषेकानं महाराष्ट्र धर्माचा निनाद असे तो हिमालय पोहोचला. स्त्रियांची प्रतिष्ठा ठेवणार, गुलामगिरी संपवणार, भेदभाव रहित असणार, शेतकऱ्यांचं, कास्तकारांचं, साऱ्यांचं राज्य स्वराज्य स्थापित झालं. 350 वर्ष उलटली या घटनेला. हे 351 वर्ष. तो राज्याभिषेक म्हणजे आमच्या स्वातंत्र्याची, आमच्या स्वाभिमानाची,
आमच्या अभिमानाची सर्वोच्च गाथा. राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले. गोळकोंड्याला आले. पालखीत बसलेले महाराज, मागं पुढं सैन्य. पालखीचा पडदा सरकला. महाराजांनी शिलेदाराला विचारलं, गोळकोंडा अजून किती लांब? आणि शिलेदार म्हटला, महाराज अजून बरच. महाराज ठीक आहे म्हणाले. पालखीचा पडदा परत सरकला. काही अंतर गेले. अचानक पालखी थांबली. महाराजांना काही कळेना. गोळकोंडा तर अजून कोसो दूर, मग पालखी थांबवायचे प्रयोजन? महाराजांनी शिलेदारला विचारलं, पालखी का थांबवली? तसा शिलेदार म्हणाला, महाराज गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह आपल्या स्वागताला आलेत. इथं गोवळकोंडा तर अजून कोसो दूर, बादशाह इथं. महाराज पालखीतनं खाली उतरले. समोर पाहिलं, गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह. महाराज नजदीक गेले, गळाभेट घेतली. महाराजांनी विचारलं, बादशाहजी आपण इथं? तसे गोवळकोंड्याचे बादशाह म्हणाले, महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय. त्याची पावलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पावलाची पायथोड आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथं पावेतो आलो महाराज. कोण गौरव? एवढंच नव्हे, गोवळकोंड्याच्या बादशाहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत त्यांना राजधानीत घेऊन आला. आगत स्वागत सत्कार सोहळा झाला आणि गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना त्यांचा ऐश्वर्य सामर्थ्य संपत्ती दाखवत निघाला. महाराज हा आमचा खजिना, सोनं नाणं हिरे मोती माणक, किती संपत्ती अफाट. महाराज भारावले. महाराज ही आमची शस्त्रशाळा, इथं नानाविध शस्त्र बनवली जातात. महाराज चकित झाले. महाराज ही आमची अस्त्रशाळा, इथं वेगवेगळी अस्त्र बनवली जातात. महाराज पाहत राहिले. महाराज ही आमची अश्वशाळा, इथं जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते. महाराज बघतच राहिले. आणि महाराज ही आमची हत्ती शाळा, हजारोंच्या रांगेत उभा असलेले त्या कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती. महाराज पाहत राहिले, पाहतच राहिले. कोण सामर्थ्य, कोण सामर्थ्य. महाराज भारावले, पुरते भारावले. आणि महाराजांची ती भारावली नजर गोवळकोंड्याच्या बादशाहानं टिपली आणि तो महाराजांना म्हणाला, महाराज आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे हत्ती असतीलच ना? महाराजांना काय सांगावं कळेना. आमच्या सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही. सबब आमच्याकडे हत्ती नाहीत. पण सांगावं कस? कुतुबशाहनं परत विचारलं, महाराज आपल्याकडं आमच्यासारखे असे हत्ती असतीलच ना? महाराज म्हणाले, कुतुबशहाजी आमच्याकडं तुमच्यासारखे हत्ती नाहीत, पण हत्तीसारखी माणसं जरूर आहे. गोवळकोंड्याचा बादशाह त्याला कळे ना, हत्ती नाहीत, हत्तीसारखी माणसं आहेत. मग महाराज त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलाय का? महाराजांच्या शेजारी यसाची कंक उभा होते. महाराजी म्हणाले, हा त्यातलाच आहे. हा यसाजी हत्तीसारखा, हत्तीच्या ताकदीचा, हत्तीच्या सामर्थ्याचा. मग महाराज तुमचा हा यसाजी आमच्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल? तसा यसाजी सरदिशी पुढे झाला. आज्ञा द्यावी महाराज. आणि महाराजांची इशारा झाली. यसाजी रणमैदानात उतरला. एक मध्यधुंद बलाट आणि बुलंद हत्ती सामने आला. माणसं सांगू लागली, ए ए ए वेड्या यसाजी, नको करू धाडस, ये फिर माघारी, अरे मरशील फुका. पण यसाजी पुढे झाला होता. हत्तीच्या सामने कडा टाकला होता. हत्तीचा कर्ण कर्कश चित्कार घुमला. तसा यसाजी पुढे झाला. बघता बघता हत्तीची सोंड फिरली. सोंडीत यसाजी अडकला. गर 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 माणसाने मिटले डोळे. यसाची पण विद्युलता चमकावी तसा यसाची फिरला होता. समशेर चमकली होती. एक कर्ण कर्कश आक्रोश घुमला होता आणि सोंड छटला हत्ती ढासळला होता कर्नाटकच्या हत्तीचा.
महाराष्ट्राच्या हत्तीनं पराभव केला होता. येसा जिथं ते शौर्य बघितलं आणि गोवळकोंड्याचा बादशाह भारावला. कोण शौर्य, कोण बहादुरी. वाह, बादशाहनं स्वतःच्या गळ्यातला रत्नजडित हार काढला, येसाजींच्या पुढे धरला. हे घ्या, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. तसे येसाजी सरकन माग सरले आणि बादशाहला म्हणाले, आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत. दुसऱ्याच्या कौतुकाची थापही मावळ्याने कधी आपल्या पाठीवर पडू नाही दिली. ही निष्ठा, बेलाग निष्ठा, बुलंद निष्ठा, समर्पण देणारी निष्ठा, आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत. या निष्ठेवर हे स्वराज्य उभा राहिलं. या निष्ठेवरच हे राष्ट्र उभा राहिलं. शिवचरित्र आम्हाला ती निष्ठेची प्रेरणा देत आहे. शिवछत्रपतींचे विचार आचारात यावे, ते कृतीत उतरावे आणि स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर व्हावं, हीच अपेक्षा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि स्वर्णयोग मंडळाचा हा शिवजयंती सोहळा देखना. मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक कौतुक करतो, आभार मानत नाही, आपल्या ऋणात राहणं व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण एक ग्रुप फोटो काढण्यासाठी वरती यावे. आपल्या तमाम शिवभक्तांसाठी सुवर्ण दिवस असणारा उद्याचा शिवजयंतीचा उत्सव. उद्या या ठिकाणी श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठान आयोजित 50 कलाकारांचे एक आपल्या स्वराज्याचे शिलेदार आहेत त्यांचे शौर्यगाथा सांगणारे एक महानाट्य या ठिकाणी सादर होणार आहे. उद्या संध्याकाळी 7 ते 10 आपण सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती. जय शिवराय.